आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण। मुंबईच्या इंदिरा डॉक इथल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचंही उद्घाटन करणार। एकूण 7,870 कोटींपेक्षा अधिकच्या विकास कामांचा समावेश। स्थानिक पातळीवर मनसे पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा। उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षाच्या आढावा बैठक घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवण्याच्याही सूचना। दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांना सुरुवात होणार। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 4 ऑक्टोबरला पुण्यातून दौऱ्याचा शुभारंभ। त्यानंतर 12 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरचा दौरा। विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली, तुम्ही याद्यांवर काम करा। राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। अंबरनाथची नवी कार्यकारिणीही जाहीर। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची रणनीती। अंबरनाथ, कल्याण, डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंचा दौरा, तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची अंबरनाथ, कल्याणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। उद्धव ठाकरे 4 ऑक्टोबरला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा दौरा। 12 ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज। भविष्यामध्ये चांगला नेता व्हायचं असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही, फडणवीसांचा पडळकरांना सल्ला। वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना। मी सूचनांचं पालन करेन, गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया। जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांचा निषेध व्यक्त। पडळकरच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या विधानाविरोधात आक्रमक।